नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने कंबाईन ग्रुपची जी जाहिरात दिलेली, पण या जाहिरातीमध्ये जो अपेक्षित बदल होता तो न करता विद्यार्थ्यांवरती अन्यायकारकच बदल केलेले आहेत. 6 प्रमुख बदल केलेले आहेत. या बदलांमध्ये काही बदल हे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल नाहीच आहे, विद्यार्थ्यांवरती अन्यायच आहे. कसा अन्याय, थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण बघा, तुमच्या मार्फत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवा, तुमच्या मार्फत तुमच्या एरियातल्या सगळे मंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्या मार्फत एमपीएससी पर्यंत पोहोचवा. याची दखल सरकारला आणि एमपीएससीला घ्यावीच लागल. ज्या पद्धतीने मागील काही महिन्यांपासून सगळेच विद्यार्थी आवाज उठवत होते, अन्याय का बदल होत आहे, हा बदल व्हायला पाहिजे, सगळी पदं एमपीएससी कडे जायला पाहिजे, या संदर्भात गेले कित्येक महिने वर्षापासून विद्यार्थी ओरडताय, आंदोलन करताय, तरी सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलेलं नाही. तोंडाला फक्त पानं पुसलेली आहे, फक्त दाखवायचं वेगळं आणि गिळायचं वेगळं असं झालंय. थोडक्यात काय झालंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यावरती मला तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या कमेंट अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला एक एक बदल थोडक्यात सांगतो. बघा, ही जाहिरात आली आहे 2026 ची. 2619 पदांसाठी जाहिरात आहे. त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चुकीचा अन्यायकारक बदल जो झालाय तो एक्झाम ऑनलाईन घेण्यासंदर्भातला आहे. चला, फॉर्म भरायची सुरुवात 27 जून पासून 17 जुलै पर्यंत असणार आहे. आता बघूया यातले मुख्य 6 बदल कोणते आहेत आणि त्या बदलांमध्ये कोणते अन्यायकारक बदल आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला बदल त्यांनी केलाय, खूप चांगला बदल आहे. ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना बघा, ईडब्ल्यूएस दरवर्षी काढावं लागतं, म्हणून कधी कधी ईडब्ल्यूएस हे मागचंच असतं, मुलांचं काढायला उशीर होतो. तसं इतर जे कास्ट सर्टिफिकेट आहे ना ते एकदाच काढावे लागतात, एनसीएल फक्त दरवर्षी काढावं लागतं. त्यामुळे हा एक बदल अपेक्षित आहे, स्वागतार्ह आहे. ईडब्ल्यूएस काढायला तुम्हाला 27 सप्टेंबर पर्यंत, म्हणजेच ऑनलाईन जी एक्झाम पूर्व परीक्षेची होणार आहे त्या डेट पर्यंतच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट चालणार आहे, जे मुख्यला तुम्ही अपडेट करू शकतात. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ईडब्ल्यूएस मधून आत्ताही फॉर्म भरू शकतात. फक्त 27 सप्टेंबरच्या आत तुम्ही ऍप्लिकेशन करून टाका आणि काढून टाका. दुसरं, एनसीएल तुमच्याकडे 26-27, बघा दोघेही तुम्हाला 26-27चेच लागतील. आणि एनसीएल जर असेल तुमच्याकडे 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 1 वर्ष व्हॅलिड, त्यामध्ये 26-27 असेल तर वेल अँड गुड. नसेल तर आता तुम्ही अप्लाय करा. 27 सप्टेंबरच्या आत काढलं तर मुख्य परीक्षेला तुम्ही अपडेट करू शकतात. ज्यांच्याकडे आहे त्यांनी आता त्यानुसार भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. दुसरा एक महत्वाचा बदल, स्किल टेस्ट रद्द होणार. आता काहींना हा अन्यायकारक वाटतो, काहींना वाटत नाही, पण यावरती मतमतांतर आहे. पण स्किल टेस्ट व्हायला पाहिजे, कारण या क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटची कामच ही टायपिंगची आहे. सो अशी भरपूर विद्यार्थी किंवा भरपूर असा भ्रष्टाचार सध्या मार्केटमध्ये आहे. कोणी सर्टिफिकेट कुठूनही कसंही मिळवू शकतं. तुम्हाला माहिती आहे, इथे नोटा छापतात लोक, इथे बँकेचं सर्व्हर हॅक होतं, इथे सरकारी वेबसाईट हॅक होऊ शकतात, इथे नीटचे पेपर लीक होऊ शकतात, इथे काही होऊ शकतं. सो इथे कोणी सांगितलं हे विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट ओरिजिनल असेल का? बघा, काही दृष्टीने स्किल टेस्ट न होणं चांगली आहे, पण दुसरा मुद्दा तुम्ही हा काढला पाहिजे होता, यांनी काढलेली जी सर्टिफिकेट आहे 6 महिन्याचा कोर्स करून, हे खरंच ओरिजिनल आहे का याच्यासाठी स्क्रुटिनी व्हायलाच पाहिजे, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये टाका. कारण 6 महिने हे विद्यार्थी हा कोर्स करतात, सर्टिफिकेट घेतात, मेहनत घेतात, आणि काही विद्यार्थी जर अशा पद्धतीने पैसे देऊन जरा सर्टिफिकेट मिळवत असेल तर ह्या विद्यार्थ्यांवरती, ज्यांनी प्रामाणिकपणे हे सर्टिफिकेट मिळालंय, त्यांच्यावर अन्याय नाही का? सो याच्यावरती उत्तर स्किल टेस्ट होतं की स्किल टेस्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांना जमणारच नाही, पण स्किल टेस्ट रद्द केली तर सर्टिफिकेट वरती विचार करायला पाहिजे. हे ओरिजिनल आहेत का? जसं दिव्यांग सर्टिफिकेट असेल किंवा अनाथ सर्टिफिकेट असेल, याच्यावरती मागे आपले मुंडे साहेबांनी भरपूर आवाज उठवला इन द सेन्स याच्यावरती काम केलं आणि समोर भरपूर प्रकरण आली, त्यांची बदली झाली, आता फूडमध्ये गेले, फूडमध्ये चांगलं काम करताय. पण अशा गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यावी. हे झाले 2 मुद्दे. आता मुख्य अन्यायकारक मुद्दे आहेत ना, हे खालचे 4 मुद्दे आहेत. परीक्षा ऑनलाईन होणार. मला सांगा, मागच्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनं केली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी उभा राहिला का? तर इथून पाठीमागे ऑनलाईन एक्झाम कोण घेत होतं बरं? टीसीएस IBPS घेत होतं. त्यातलं मुख्य परीक्षा मी तुम्हाला सांगतो, तलाठी भरती, कितीतरी मोठा भ्रष्टाचार झालाय. त्याच्यानंतर बऱ्याचशा एक्झाम त्यांनी घेतल्या टीसीएस IBPSनी. प्रत्येक एक्झाम मध्ये भ्रष्टाचार समोर आलेला आहे. मला सांगा, टीसीएस मध्ये त्यांचे स्वतःचेच असे कर्मचारी आहे ज्यांनी स्वतःच्या घरातल्या विद्यार्थ्यांना
ज्यांनी पैसे घेऊन बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथे मार्क वाढवून दिले आणि एका एक्झामला एखादा विद्यार्थी अगदी 100 पैकी 2-10 मार्क मिळतो, एका एक्झामला डायरेक्ट 90 मार्क मिळतो. एवढे मार्क मिळतात कसे? नॉर्मलायझेशन नंतर त्या विद्यार्थी स्कोर एवढा वाढतोच कसा? हा प्रश्न या विथ प्रूफ विद्यार्थ्यांनी हे सगळं सोशल मीडियाला पण टाकलं होतं. सरकारकडे मागणी केली होती, भरपूर सारे निवेदन पण देण्यात आले होती. मग असं जर होत असेल, मला सांगा, TCS IB सारख्या कंपनीने ऑनलाईन एक्झाम घेत होती, त्यांचे सर्व्हर हॅक होत होते. त्यांचे सर्व्हर हॅक होऊन तिथे नॉर्मलायझेशन प्रोसेस नंतर विद्यार्थ्यांचे मार्क कशा पद्धतीने वाढत होते. नॉर्मलायझेशन प्रोसेस सुद्धा विद्यार्थ्यांना पचनी पडतच नाहीये. कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करतात. बरीच सुप्रीम कोर्टाने त्याला परमिशन दिली आहे, पण आमची मागणी होती एक एक्झाम ॲट अ टाइम सगळीकडे घेण्यात यावी, जेणेकरून तुम्हाला नॉर्मलायझेशन करायची गरजच नाही पडणार आहे. सो अशा तरी एक्झाम अपेक्षित होत्या आम्हाला, त्याही ऑफलाईन अपेक्षित होत्या. ऑनलाईन मला सांगा, तुम्ही असं ऐकलं नाही कधी की बँकेचं सर्व्हर हॅक झालं? कोणत्या बँकेचं सर्व्हर? कोणत्याही बँकेचं सर्व्हर घ्या, मला सांगा, IT इंजिनियर कोणी असेल, जे कम्प्युटर इंजिनियर आहेत किंवा ज्यांना IT सेक्टर नोन आहे, त्यांनी पण मला कमेंटमध्ये टाका, सर हे हॅक केलं जाऊ शकतं. 100%. मला म्हणायचं काय, लेयर जास्त वाढवा ना. ऑफलाईन जर तुम्ही घेणार असाल ना, तर 100% मुलांना त्या ठिकाणी एक्झामिनर कोण आहे, काय हे सगळं माहीत नसणार आहे. इथे TCSचेच लोक आहे जे ऑलरेडी काय झालंय माहिती सगळ्यांना. इथे एक्झामिनर नेमताना एक्झामिनर आपल्याला माहित नसता कोण असतं. सरकारी कर्मचारी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. क्वेश्चन पेपर ऑफलाईन असते, ऑफलाईन सोडवताना राऊंड करावं लागतं. तिथे तुम्हाला काही चान्स नाहीये. CCTV सगळं असतं. इथे काही चिप घेऊन जातात, कसंही करतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न जमा करतात. जरी प्रश्न तुम्ही ऑनलाईन सोडवलं तर काही तर असं पण ऐकायला मिळेल, तुम्ही जाऊन फक्त क्वेश्चन पेपर सोडवा, काही सोडवा, आम्ही नंतर बघून घेऊ. कसं बघून घेऊ? ऑनलाईन करता येतं ना. मला सांगा, ऑफलाईन मध्ये करता येईल का? नाही करता येणार. ऑनलाईन मध्ये करता येतं असं, कारण ऑफलाईन मध्ये कोणत्या सेंटरला सगळे गठ्ठे एकत्र होऊन कुठे कसे जातात, पण ऑनलाईन मध्ये तुमचा नंबर टाकला की लगेच क्वेश्चन पेपर समोरून साईड हॅक करून तुमचे मार्क वाढत जाऊ शकतात. हे तर आतापर्यंत घडत आलेलं आहे आणि हे तर आम्हाला नको आहे. ज्या पद्धतीने इथून मागे हा भ्रष्टाचार झाला होता, तेच तर हे ऑनलाईन मध्ये होणार आहे. आता ऑनलाईन तर घेणार, त्याचबरोबर काय, शिफ्ट मध्ये घेणार आणि नॉर्मलायझेशन करणार. परत तोच बट्ट्याबोळे, परत विद्यार्थ्यांचा गोंधळ आहे, विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अपेक्षा MPSC कडनं होत्या की आता MPSC एक्झाम घेणार म्हणजे मोठा बदल होणार, चांगला बदल होणार. गरीब विद्यार्थ्याला, होतकरू विद्यार्थ्याला, मेहनती विद्यार्थ्याला, हुशार विद्यार्थ्याला न्याय मिळणार आहे. आता हे सगळं उलटच होत चाललेलं आहे. उलट अजून अन्यायकारक होणार आहे. TCS IBPS परवडलं मग आम्हाला. एवढा सगळा उपद्व्याप करून आम्ही MPSC कडे ही एक्झाम घ्या अशी मागणी करत होतो. सगळ्याच सोशल मीडियामधनं सगळेच विद्यार्थी, सगळेच मार्गदर्शक मागणी करत होते की MPSC मोठा बदल घडून आणेल, पण MPSC मोठा अन्यायकारक बदल घडून आणलेला आहे अशी भावना विद्यार्थ्यांची दिसते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल, मेसेज आणि माझ्या व्हिडिओला कमेंट पण आलाय की सर यावरती बोला काय, यावरती बोला काय. यावरती आमच्या टीमनी पण डिस्कशन केलं. ज्या दिशेने MPSC जात आहे हे तरी आता प्रथमदर्शी चुकीचंच वाटत आहे. बरी पारदर्शकता आणायची आहे. पारदर्शकतेखालीच तुम्ही अपारदर्शकता दाखवताय असं समोर येत आहे. बघा, असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी टाकलाय कमेंटमध्ये, सर MPSC कडे सरळ सेवा गेली की सरळ सेवाने MPSC घेतली? कळतच नाहीये. मी काय म्हटलं, MPSC कडे सरळ सेवा गेली की सरळ सेवेने MPSC घेतली? कळतच नाहीये. कळत नाही, आता कळतंय की सरळ सेवेने MPSC घेऊन टाकली आहे आणि त्याच पद्धतीने सगळं होणार आहे. फक्त नाव मुखपृष्ठावरती असेल MPSC, आतली पानं सगळी TCS IBPS नी बरकटलेली असणार आहे, बरबटलेली असणार आहे. सो मला तरी वाटतंय चुकीचंच घडतंय हे. परीक्षा केंद्र सुद्धा MPSC देणार आता आहे. हे काय MPSC देणार म्हणजे काय? आता MPSC देणार म्हणजे सपोज नाशिक जिल्ह्याचा विद्यार्थी, त्याला पत्ता टाकताना नाशिक जिल्हा टाकेल तो, त्याला जर ते MPSC ला वाटलं जागा असेल तर देईल ते नाशिक मधलं, नाहीतर ते गडचिरोली द्यायला पण चुकणार नाही. अहो, नीट मध्ये एकाला एक्झाम सेंटर अबुधाबी आलं होतं. इथे महाराष्ट्रामध्ये ह्या एक्झाम जर MPSC सेंटर देणार, MPSC म्हणजे कोण देणार आहे? ऑनलाईन जे एक्झाम घेणार आहे MPSC ऑनलाईन घेऊ शकणार नाही. MPSC चे तेवढे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सेंटर अवेलेबल नाही आहे. MPSC ची एक्झाम कोण घेऊ शकतं? TCS किंवा IBPS घेऊ शकतं. आणि आय थिंक नाही, 100% MPSC ची परीक्षा TCSच घेणार आहे. दाखवतो मी तुम्हाला ते प्रूफ, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी काय आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सरकारच्या अखत्यारीत भरपूर सारे कॉलेजेस आहेत. ह्या सगळ्या कॉलेजला तुम्ही जर कम्प्युटर लॅबचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी ॲट ए टाइम एक्झाम देऊ शकतात. त्याचं नियोजन करता येणार नाही का?
कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याला जबाबदारी देऊन त्या कलेक्टरच्या अंडर टीम देऊन आणि त्या शिक्षकांना देऊन ही एक्झाम घेता येणार नाही का? घेता येईल. मग ही एक्झाम शिफ्टमध्ये पहिली गोष्ट घ्यायची गरज नाहीये, नॉर्मलायझेशन व्हायची गरज नाहीये. पहिला मुद्दा तर हाच आहे की ऑनलाईन नकोच आहे आम्हाला, त्याच्यामुळेच आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आम्हाला परत त्याच रस्त्याला जाल लावताय. हा कुठला न्याय आहे? कशा पद्धतीने चालू आहे? बरं, हे तुम्ही ऑनलाईन घेताय आम्हाला आधी सांगितलं का नाही? त्याबद्दल तुमच्या काही परिपत्रक का आले नाहीये? तुमच्या मीटिंग झाल्या असेल, तुमचं डील झालं असेल, तुमचं काय म्हणतो MOA झाला असेल, ते आम्हाला कळवलं का नाहीये? तुम्ही डायरेक्ट ऍड देऊन टाकली आणि आम्ही ऑनलाईन घेणार आणि ऑनलाईन मध्ये मी सांगतो तुम्हाला ही एक्झाम TCS घेणार आहे, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ पण घेणार आहे. पण हे विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक आहे. विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याची मानसिकता खचलेली आहे, खच्चीकरण झालेलं आहे आणि सगळ्यांच्याच भावना अशा आहे की सर आमच्यावर अन्याय होत आहे. यावरती मी तर बोलतोय, पण प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ तुमच्या जवळचा जो मार्गदर्शक असेल त्याला पण दाखवा. युट्यूबर असेल, सोशल मीडिया असेल त्यांना पण दाखवा. तुमचं स्वतःचं युट्यूबवरती अकाउंट असेल, भले ते सोशल मीडियामध्ये इन्स्टाला असू द्या किंवा फेसबुकला असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या, तुम्ही हा व्हिडिओ किंवा यासारखे पोस्टर शेअर केलेच पाहिजे. सरकारपर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना टॅग केलंच पाहिजे आणि जास्तीत जास्त कमेंट पण आल्या पाहिजे, जेणेकरून युट्यूबला हा मी काय बोलतो हे माहिती नाही, युट्यूब अनालिसिस करते किती विद्यार्थ्यांनी लाईक केले, किती विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या, किती विद्यार्थ्यांनी शेअर केलं, त्यानुसार युट्यूब पण ठेवतं की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. युट्यूब स्वतःहून याला प्रमोट करणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला पहिले ऍक्शन घ्यावी लागणार आहे. सगळ्यांना यावरती काय वाटतंय, तुमचा राग, तुमची चीड, तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा, लाईक पण करा, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांच्या ग्रुपमध्ये टाका, पोस्टर बनवा, पोस्टर शेअर करा, तुमचं ओपिनियन टाईप करा, सगळ्यांना शेअर करा, सोशल मीडियाला टाका. पण हा आवाज गेलाच पाहिजे. सो ह्या सगळ्या मुद्द्यांवरती मला जे मांडायचं मी मांडलंय, पण तुम्ही सुद्धा आता तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, रिक्त व्हायलाच पाहिजे, सगळ्यांपर्यंत मेसेज गेलाच पाहिजे. या संदर्भात त्यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन ऑलरेडी सांगितलंय, लिखित स्वरूपात आहे. हे सगळे बदल त्यांनी लिखित स्वरूपात दिलेले आहे, तुम्ही हे बघू शकता. पण या संदर्भात नक्कीच MPSCने विचार करावा. MPSC विचार करेल हे अपेक्षित आहे. या संदर्भात मी सुद्धा तुमच्या कमेंट वाचणार आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथेच थांबतो. प्रचंड राग मनामध्ये आहे या सिस्टीम विरुद्ध, तो व्यक्त मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून गेलाय. तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप करून व्यक्त करून दाखवाल. धन्यवाद.